आज 1 मे 2024 दौलतचा पहिला वाढदिवस आहे आणि वाढदिवस म्हटलं तर मज्जा आणि मस्तीच असते. मी आणि शुभ्रा दौलतला घरी विश करायला आलो आहे. बड्डे पार्टी तर हॉललाच होती, पण आम्ही घरी आलो कारण आम्हाला बाबूची तयारी करायची होती. बाबू गरमीमुळे काही तयारी करायला देत नव्हता, पण आमच्या अथक प्रयत्नानंतर शेवटी आम्हाला यश आलं आहे त्याला रेडी करण्यासाठी. गरमीमुळे तो अक्षरशः कंटाळला होता आणि शेवटी आमचा बाबू आता पार्टीसाठी रेडी झाला आहे. Happy birthday to you. Happy birthday to you. बाबूची मम्मी पण बघा किती छान रेडी झाले. पारंपरिक सुंदर मराठमोळा नऊवारी पोशाख आहे आणि तसेच बाबूचे पप्पाही खूप छान मराठमोळ्या पोशाखामध्ये रेडी झालेत. तुम्ही म्हणाल बड्डे पार्टी आणि बड्डे पार्टीला हे असं पारंपरिक पोशाखात कोण रेडी होतं का? आज माझ्या भाच्याचा पहिला बड्डे आहे आणि हा सर्वात युनिक बड्डे आहे. याच्यामध्ये बघा मी तुम्हाला दाखवते काय काय आहे, तुम्ही प्रत्यक्ष. आणि ह्या बड्डेला ही एक सुंदर अशी आगळी वेगळी ही थीमच ठेवली होती आणि एक आगळं वेगळं विशेष आकर्षण होतं ते आता मी तुम्हाला दाखवते. इथे शिवकालीन शस्त्रांचं सुंदर प्रदर्शन भरवलं होतं. आहे ना आगळी वेगळी थीम. अरे वा, हा बघा सुंदर मावळा कसा रेडी होऊन आलाय. बड्डेची सुंदर सुरुवात गणेश वंदनाने झाली. रिद्धी मुरे हिने केली. तसेच जय भवानी जय शिवाजी या गीतावर देखील तिने सुंदर असं सादरीकरण केलं. शस्त्रास्त्राची पूजा करताय. नावा प्रतिष्ठा आयोजित आपण दौलतराव यांचा हा पहिला वाढदिवस आहे. प्रथम त्याला शुभेच्छा की हा जो पहिला कार्यक्रम असा असेल बड्डेला, आपण बड्डेला काय करतो, डीजे लावतो.
डान्स करतो, दारू पितो, मटण चिकन खातो. पण ह्या बड्डेला खरं तर असं वाटतंय की पूर्ण पाठीमागे गेल्यासारखं वाटतं, की महाराजांच्या काळामध्ये गेल्यासारखं वाटतं की हा पहिला बड्डे आहे की मुंबई असो नवी मुंबई असो त्या भागामध्ये त्या पहिल्या बड्डेला ते शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन लावलेलं आहे. आणि ह्याच्या आधी कोणी लावलं नव्हतं. ते पहिलं शस्त्र प्रदर्शन आहे आणि शिवकालीन मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक ठेवलेलं आहे. आणि पूर्ण त्यांनी जे नियोजन केलेलं आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुषंगानं हे उभं केलेलं आहे. हा देखावा उभा केलेला आहे. तुम्ही देखावा जर बघितला तर तुम्हाला खरोखर तसंच वाटेल. आणि खूप विशाल खूप तुमचं कौतुक करावंसं वाटतंय की पहिलं तुम्ही असं आहात की हे एवढं सगळ्या गोष्टी केलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी शस्त्र प्रदर्शन लावले. आज माझे खरं तर सकाळपासून कार्यक्रम चालू आहे. सरांना मी बोललो 5 वाजल्यापासून मी बाहेर आहे आणि जस्ट सगळे कार्यक्रम उरकून इथं आलो. सर बोलून की येणार 100%. मला लोणावळ्याला कार्यक्रम होता, खोपोलीला कार्यक्रम होता, आता शेवटचा विधीचा कार्यक्रम करून इथं आलोय. त्यानंतर शस्त्रांची पारंपरिक पद्धतीने पूजा झाली. मग बाळ शिवाजींचा पाळणा या गाण्यावर देखील सुंदर सादरीकरण झालं. चला तर मग पाहूया आपण. क्या बात है, क्या बात है. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या थीमला अनुसरून हा जे बड्डे पार्टीची सुरुवात झाली होती त्याच्यामध्ये मैदानी खेळांना सुरुवात झाली.
आता पाहूया आपण छत्रपती महाराजांच्या पोवाड्याचं सुंदर सादरीकरण आणि तो पोवाडा. आता वेळ झाले केक कटिंगची. हे आहे दौलतचं सुंदर जेवणाचं ताट, पण हा आहे दौलतरावांचा बड्डेचा केक. सुंदर केळीच्या पानावरती पंचपक्वान्न. केक तर रेडी आहे, पण बड्डे बॉय कुठे? तर बड्डे बॉयची एंट्री झाली. बाल शिवाजी महाराजांना पाहून अंगावरती काटाच आला. केक कटिंग नंतर दौलतला सर्वांनी शुभेच्छा दिल्या, गिफ्ट्स दिले. आता पाहूया जेवणाचा मेनू.
आजच्या या डीजेच्या युगातला हा सुंदर असा आगळा वेगळा वाढदिवस साजरा झाला. लहान मुलांना देखील मावळ्यांच्या टोप्या दिल्या होत्या. आपण सर्वांनी उपस्थित राहून दौलतला आशीर्वाद दिले त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा एकदा दौलतला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई तुळजाभवानी दौलतरावांना उदंड आयुष्य देवो. तुम्हाला दौलतचा वाढदिवस कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या परीज लाईफ चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.